तर मित्रांनो, मी मुंबईवरून येताना एक नारळाचं झाड आणलं आहे. ते असं एक डबा कापला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिले. ह्याच्या देवरूममध्ये ठेवलं आहे. त्याला मी पाणी घालतो. मोठं झाड आहे बघा. आणि हे झाड आहे जास्त उंच न होणार, म्हणजे जास्त या झाडाची हाईट होत नाही. आणि जवळपास असे नारळ पकडतात त्यातलं झाड आहे हे. तर ह्याला असं मी असं ठेवून दिलं आहे नवीन घरामध्ये देवरूममध्ये. आणि त्याला असं मी दररोजचं 2 टाईम पाणी घालतो. बघूया. हे मग पावसामध्ये असं बाहेर लावायचं, कुठेतरी चांगली जागा पकडून, घराजवळ नाही लावायचं. थोडंसं घराच्या डिस्टन्स सोडून ठेवायचं लांब. गुड मॉर्निंग मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो, कारण मला तेवढा टाईम भेटत नाही, कारण गावाला मी आहे आणि आमचं नवीन घराचं काम जोरात चालू असल्याकारणाने मला तेवढा टाईम भेटत नाही रेग्युलर ब्लॉग टाकायला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे जो तो आता आपण टाकतो आहे. तर ॲक्च्युली घराचं काम, चिऱ्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. कंप्लीट झाल्यानंतर 1-2 आठवडे तरी आम्ही काय वरती म्हणजे आडंबिडं ठेवतात ते ठेवलेलं नाही. आणि काल अक्षय तृतीया असल्याकारणाने, चांगला मुहूर्त असल्यामुळे, चांगला दिवस असल्यामुळे काल आम्ही आडं ठेवलं आहे घराचं. तर आता वरती पत्र्याचं काम आहे, लोखंडाचं काम आहे, ते सुरुवात होईल. आम्ही कालच आडं ठेवलं आहे, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे काल आम्ही आडं चढवलं घराला. हे बघा असं. तर ह्या अशा कैच्या मारून ठेवलेल्या आहेत तशा, कारण हे डिस्टन्स आहे खूप आहे लांब असं. 45 फूट असं आहे. त्यामुळे हे सपोर्ट लावलेलं आहेत. आता इथे याला सपोर्ट बिपोर्ट सर्व येतील आणि मग सर्व काम चालू आहे. तर मित्रांनो, वरती पत्रे चढले की सावळी झाली. सावळी झाल्यानंतर बरंच काम बाकी आहे अजून पेंडिंग. म्हणजे पूर्ण प्लास्टर बाकी आहे, लादी, या सगळ्या कामं अजून बाकी आहेत बऱ्यापैकी. तर हळूहळू, म्हणजे ते आता होणार नाही, पावसामध्ये हे लादी प्लास्टरचं काम होणार आहे. किचन वगैरे, किचन बांधायचं बाकी आहे. बरंच म्हणजे जास्तीत जास्त काम बाकी आहे. तर मित्रांनो, हा जो होल आहे ना, ह्या बाजूचा जो ह्याला आडवा चिरा बसलेला आहे ना, ह्याला मुगवत बोलतात. ह्या मुगवतच्या वरती जे आहे ना, त्याला बासिंग बोलतात. आता हे बासिंग बांधायच्या अगोदर आहे ना, रवी दिली असती तर अजून चांगलं दिसलं असतं असं लोक बोलतात. पण हाईट खूप होते, त्यामुळे मी ती रवी वगैरे काय दिलेली नाही. डायरेक्टली बाशिंग बांधलं मुगवतवरती आणि त्याच्यावरती आडं. तर आता बरंच काम, म्हणजे अजून समोर कंपाऊंड पण घालायचे आहेत. उरलेले जे चिरे होते पुटकळ आणलेली, त्याचं आम्ही असं, म्हणजे माती जाऊ नये म्हणून, इथली माती पावसातून वाहू नये, उतार असल्यामुळे माती वाहत जाणार पाणी आल्यानंतर. त्यासाठी असं आम्ही छोटंसं असं 2-3 चिऱ्याचे असे दगड लावून ठेवले आहेत माती अडण्यासाठी. हे बघा. तर अजून हे बघा, हे असं, हे फक्त माती वाहून न जाण्यासाठी असं बांधकाम करून ठेवलेलं आहे. कारण इथे परमनंटली बांधकाम अजून व्हायचं आहे, कारण कामगार लोकांना तेवढं टाईम नाही आहे, त्यांचं काम दुसरीकडे पण चालू आहे. त्याच्यामुळे हे असं राहिलेलं आहे. आता इकडेच ह्या पहिल्या पावसामध्ये थोडी काजूची वगैरे काही ना काही अशी झाडं लावायची प्लॅन आहे. बघू सक्सेस होतो का प्लॅन. तर हे बघा, हे सगळं पत्र्याचं सामान आलेलं आहे. अजून पत्रे आले नाहीत, पण ही बिल्डिंगचं काही ना काही आलेलं आहे. हे बघा, हे सगळं असं सामान येऊन पडलेले आहेत. हे असे जाड्यातले हे 14 पीस आहेत आणि ते हे जे बारके आहेत हे 33 आहेत, 33. असं सामान येऊन पडलेलं आहे. आता फक्त यायचे आहेत ते पत्रे. आणि ते समोर दिसतात ते कोणे पण आलेले आहेत वरती, आड्यावरती टाकायला कोणे असतात ते. तर जे आपण सिलिकॉन जी वाळू आहे ही एवढी उरलेली आहे, ही दाखवून ठेवली आहे, कारण पाऊस पडला तर ती वाहून जाऊ नये म्हणून असे चिरे लावून ठेवलेले आहेत. हे याला गिरीट बोलतात. हे गिरीट पण एक लोड मागवलेला फुल, त्यामुळे बरीच गिरीट उरलेली आहे. त्याला पण असं आम्ही असं बांध घालून ठेवलेलं आहे, कारण वाहून जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये असं प्लॅस्टिक वगैरे टाकून ठेवून दिलेले आहेत. तर आता हे वाळू परत सगळे अजून एकत्र करून घ्यायचे. असे बरेच आता चांगल्यातले चिरे आहेत, 20-50 एक चिरा उरलेला आहे इकडे तिकडे असं टाकून ठेवलेलं आहे. तर हा चांगल्यातला चिरा आहे.
हा आहे थोडा उरलेला. तो आता आपल्याला खळं बांधायचं आहे, अजून समोरचं कंपाऊंड टाकायचं, बरंच काम बाकी आहे. आता खळ्याला भरपूर भर लागणार आहे, त्याला मातीचा ढीग लागणार आहे, दगड वगैरे. बघू आता कसं होतं आहे ते. पण खळं तर बांधून घेतलं पाहिजे होतं, कारण त्या चौतऱ्याला सपोर्ट झाला असता तेवढा. बघूया आता, त्यातल्या त्यात टाईम काढून मी बोललो आहे कामगारांना, पण बघूया आलेत आपल्याकडे तेवढा टाईम काढून. तर खळं तेवढं पहिलं बांधून घ्यायचं आहे या पावसाच्या अगोदर. बघूया होतं आहे की नाही ते. असं मोठं खळं घ्यायचं आहे इथून असं तिथपर्यंत आणि तिथपर्यंत. तर बरीच कामं बाकी आहेत अजून. तर मित्रांनो, हे पत्र्याचं जे काम आहे ते मी दुसऱ्याला दिलं आहे, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला, सुभाष माडगुत म्हणून आमच्या माडगुतवाडीतला, त्याला दिलं आहे. तर त्याचं काम पण आमच्या वाडीत चालू आहे. काल आडं ठेवून गेला आहे, बोलला आहे उद्यापासून चालू करूया म्हणून. तर आता बघूया येतात की नाही ते, कारण ऊन खूप असल्याकारणाने पत्रे चढले पाहिजे लवकरात लवकर. अजून वेल्डिंग झाल्यानंतर पत्रे चढतील, पण आता कधी चालू करतो आहे ते आता बघूया. तर मित्रांनो, हा किचन आहे आणि ह्या किचनची लांबी खूप असल्याकारणाने ह्याला आम्ही डिवाईड करणार आहे. जास्त भाग हा किचनसाठी ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो, ही जी विंडो आहे ह्या साईडची, ह्या विंडोच्या पुढे म्हणजे इथूनच ह्या साईडने इथून पुढचा भाग किचनसाठी ठेवणार. आणि हा इथून ह्या डोअरच्या इथपर्यंत एक छोटासा रूम बनवणार आहे स्टोअरसाठी. नाहीतर किचनची लांबी खूप होते, त्यामुळे एक डिवाईड करून छोटासा असा रूम ठेवणार आहे आम्ही. तर मित्रांनो, आता कोकणात आंबेगरे पिकायला सुरुवात झालेली आहे. आंबे ओवाळायला सुरुवात झाली, ओवाळायला म्हणजे पिकायला तर सुरुवात झालेली आहे. करवंद पिकायला सुरुवात झालेली आहेत. तर आता हळूहळू करवंद आंब्याचा सीझन चालू झालेलं आहे. बऱ्यापैकी पिकायला सुरुवात झालेली आहेत. करवंद पण बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहेत पिकायला. तर मित्रांनो, हा जो मातीचा ढीग आहे ना, हा मातीचा ढीग पण आम्हाला काढायचा आहे, साफ करायचा आहे. आणि हाच मातीचा ढीग तिकडे टाकायचा. हा जे गिरीट आहे ना, ह्या जागेवरती टाकायचं आहे आपल्याला, कारण तिथे खळं येणार आहे. खळ्यासाठी ही माती खूप उपयोगाला येईल. बऱ्यापैकी दगड बिगड आहेत, छोटे मोठे दगड, ते सगळे तिकडे जमा करून ठेवायचे आहेत. ही पण फुटकळ आहे, ही पण फुटकळ उचलून त्याच्यात जमा करायचं आहे, कारण खळ्याला भर पाहिजे आपल्याला मातीचा, दगडाचा. आणि ही जी माती आहे ही झाडांसाठी यूज करणार आहे आपण. ही बघा, हे 2 ढीग ठेवले आहेत हे झाडांसाठी, पण याच्यामध्ये पण रेवटळ जास्त आहे, तरी पण चालू शकते. झाडाला काय होतं त्याला, त्यासाठी ही 2 ढीग मारून ठेवले. अजून इथे पण आहे थोडीशी. आता ही लाकडं आहेत, ही लाकडं पण फोडायची आहेत, पण ही ह्यांना एक पाऊस पडला पाहिजे, याच्यावरती पाणी पडलं पाहिजे, तर नेक्स्ट टाईम ही चांगली फुटली जातील लाकडं. तर ही इकडे पण आहेत अजून. आणि हे बघा, आणि ही जी फोडलेली लाकडं आहेत ही आतमध्ये ठेवली, कारण पावसाच्या अगोदर यांना आतमध्ये ठेवावं लागेल. आणि ही बघा, ही छोटीशी अशी गोवरी आम्ही जमा करून ठेवली होती. ही बघा, ही पावसात मच्छर पळवण्यासाठी कामाला येते. त्याचा धूर बनवायचा, मग मच्छर पळून जाते. तर भावानं, आपल्या कंपाऊंडच्याच बाजूला एक कुंभियाचं झाड आहे. आम्ही याला कुंभियाचं झाड बोलतो. हे बघा, ही अशी पानं असतात, त्याचा खोला करून करवंद वगैरे घेऊन जातो आम्ही घरी. तर ना, ह्या कुंभियाच्या झाडाला आता फळं आलेले आहेत. हे बघा, हे बघा, अशी फळं येतात. आता ही फळं खायची नसतात, पण ह्या सीझनला अशी पहिली फुलं येतात कुंभियाला, नंतर अशी फळं येतात. हे बघा, अशी हिरवीगार असतात, मग ही गळून पडतात थोड्या दिवसानंतर. तर असा पूर्ण हा कुंभिया बघा फळाने भरलेला आहे. ॲक्च्युली हिरवगार पानं पण तेवढीच फळं पण. त्या पानांमुळे ती फळं तशी दिसून येत नाही. हे बघा, पण पूर्ण कुंभियाला फळं आहेत लागलेली. तर मित्रांनो, रायवळे आंबे पण पिकायला सुरुवात झालेली आहेत. बिटक्या बोलतो त्याला आपण. त्या 1-2 ठिकाणी चांगले पिकायला लागले आहेत. मी काल गेलो होतो तर बघितलं. तर आज मी जाणार आहे दुपारी जेवल्यानंतर आंबे जमा करायला, कारण आता आंब्यांचा सीझन कोकणात खूप जोरात चालू झालेला आहे पिकायला. करवंद आंबे, असा जो आवाज येतो ना, चुन्न बघा, असा आवाज यायला लागले की करवंद पिकायला, आंबे पिकायला सुरुवात होते.
तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.